नाशिकमध्ये गेल्या 2 ते 3 आठवड्यांपासून सातत्यानं सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। बाजारामध्ये भाजीपाल्याची सध्या काय परिस्थिती आहे याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, पाहूयात। गेल्या जवळपास 2 आठवड्यांपासून अवकाळी पावसानं नाशिक जिल्ह्यात धडाका लावलेला आहे आणि त्याचा थेट परिणाम होतोय तो शेतमालावर। खरं तर शेतकऱ्यांचं या अवकाळी पावसामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। एकीकडे कांदा असेल किंवा इतर पिकांचं तर नुकसान झालंच आहे, मात्र भाजीपाल्यांचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। उरलेला जो खराब झालेला भाजीपाला आहे तो शेतकऱ्यांना अक्षरशः फेकून द्यावा लागतोय। एकूणच या पावसाळी वातावरणामुळे गिराहिकांची देखील गर्दी जी आहे ती बाजारांमध्ये कमी आहे आणि त्यामुळे एकीकडे शेतकरी अडचणीत आहेत तर दुसरीकडे जे व्यापारी आहेत, जे भाजी विक्रेते आहेत, त्यांना देखील अडचणींचा सामना करावा लागतोय। अवकाळी पावसाचा हा एकूणच धडाका जो आहे तो आणखीन किती दिवस राहील याबाबत शक्यता नाही आहे। ऑरेंज अलर्ट सातत्यानं नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला घोषित केला जातोय आणि त्यामुळे पुढचे काही दिवस बाजारांमध्ये अशीच परिस्थिती राहील असं चित्र एकूणच दिसतंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।